सर्व सहकारी मित्र सगळ्यांना माझा नमस्कार। बघा, खरं सांगायचं झालं तर समाजसेवक इथं कुणी नाही, त्रासलेले आपल्याला त्रास झालाय म्हणून आपण या क्षेत्रातून करतो। त्रास कुठं ना कुठं स्वतःला जोपर्यंत होत नाही त्यापर्यंत दुसऱ्याची दुःखाची वेदना कळत नाही। आणि त्यामुळं तिथं सर आल्याला खूप छान वाटतं, संविधानाची प्रत ठेवली, पण संविधान रक्त नसलं त्याचं ज्ञान आपण घेतलंच पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे। जोपर्यंत ते पुस्तकात आहे ना त्याचा उपयोग नाही, जोपर्यंत ते आपण वाचत नाही, ते नियम असो, अधिनियम असो, कायदे असो, कानून असो, जे पण असो, आपल्याला याची माहिती करून जगायचं आहे। जगणं फक्त पुस्तकात सुंदर आहे, प्रत्यक्षात जगायचं म्हटलं ते सुंदर करून घ्यावं लागतं। आणि अधिकारी कधीच आपल्याला सुंदरपणे शांतपणे जगू देत नाही। जोपर्यंत त्रास होतो तर त्या त्रासाला तिथं अधिकार वापरणं आपलं गरजेचं आहे आणि त्यासाठी ह्या नियमांचा अधिनियमांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यामुळे मी म्हणते की न्याय बघा, न्याय आरामात कुणालाच भेटत नाही, ते ओरबडून आणावं लागतं। आणि ते ओरबडून आणतो कधी माणूस, जोपर्यंत तो कायद्याचा अभ्यास करत नाही। जेव्हा तो कायदे काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, नियम काय आहेत, अधिनियम काय आहेत, सगळ्यांचा अभ्यास करतो, तेव्हा तो त्या त्रासाला जो कंटाळलेला आहे तो उत्तर द्यायला सुरुवात करतो। आणि जेव्हा उत्तर द्यायला सुरुवात करतो समोरचा पण 10 वेळा विचार करून त्रास देतो। तुम्ही एक गाल पुढे गेला तर तो पुढे दुसरा गाल तुमचा मारायला तयारच आहे। तुम्ही तिथंच आहात जिथं बघा, तुम्ही जेवढा वेळ लावाल त्रास सहन करताय उत्तर द्यायला जेवढा वेळ लावाल तयारी तुम्हीही ठेवा, तेवढी त्रास सहन करायचा। तुम्ही जेवढा वेळ लावाल ना तेवढा तुम्हाला त्रास होणार। तुम्ही लगेच उठा, प्रश्न विचारा। जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही, उत्तर घेत नाही, तोपर्यंत समोरचा अन्याय करतच राहणार। आणि यासाठी खूप छान वाटलं सर, आज व्यासपीठ भेटलं की त्रासातूनच माणूस काय करतो हे सगळं शिकतोय। आणि त्यातूनच आपण, माझा विषय बघा, मी MA, MD, MPhil, PhD कुठं हिंदी विषयात सर, ते पण माझा आणि ते कायदे कानून ह्याचा काही एक संबंध नाही। मी चांगली हिंदीची विद्यार्थी